ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. तालुक्यातील डिग्रस-कराळे येथून 11 मार्च रोजी एकाचे अपहरण करून 10 लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अवघ्या 4 तासात जेरबंद केले. तीन आरोपी डिग्रस-कराळे येथील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची उपस्थिती होती. हिंगोली तालुक्यातील डिग्रस-कराळे येथील प्रमोद शेषराव पांडे यांनी 11 मार्च रोजी सकाळी 4 वाजताच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांचा भाऊ विनोद शेषराव पांडे वय 35 यांचे कोणीतरी अज्ञात लोकांनी अपहरण केल्याचे सांगितले. तसेच त्याला सुखरूप सोडण्यासाठी 10 लाखाची खंडणी द्या नसता खतम करून टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद देण्यात आली. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर खंडणीखोर आरोपीस पकडून त्यांच्या ताब्यातील इसमाची सुखरूप सुटका करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे विजय रामोड यांना आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विठू बोने यांनी प्रमोद पांडे या सोबत घेऊन तसेच 10 लाखाची डमी बॅग घेऊन आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी दाटेगाव लोहगाव परिसरात गेले असता खंडणीखोर वेळोवेळी ठिकाण बदलत राहिले. पोलीस पथक दाटेगाव व लोहगाव शेत शिवार शोधला, परंतु आरोपी सापडत नव्हते. शेवटी आरोपींनी केशवमाळ या टेकडीवर 10 लाख रुपयांची बॅग ठेवण्यास सांगितले. त्यावरून पोलीस पथकाने शेतकऱ्याच्या वेशात फिर्यादीला सोबत नेऊन डमी पैशाची बॅग केशवमाळ परिसरात ठेवून बाजूला झाडाझुडपात लपून बसले असता आरोपीने थोड्या वेळाने ही पैशाची बॅग नेण्यासाठी जवळ येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून ओमकार उर्फ शूटर केशव मुखमहाले राहणार डिग्रस-कराळे यास पकडले. त्याच्यासोबत हनुमान उर्फ हंटर विश्वनाथ कराळे, नितीन उर्फ जादू रामेश्वर कराळे राहणार डिग्रस-कराळे यांनी मिळून हनुमान उर्फ हंटर याच्या मैत्रिणीला विनोद शेषराव पांडे हा बोलत असल्याच्या कारणावरून डिग्रस-कराळे गावातून विनोद पांडे यास केशवमाळावर घेऊन जाऊन जिवंत सोडण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगून इतर 2 साथीदार आरोपी व ताब्यातील विनोद पांडे हा केशवमाळावर असल्याचे सांगितल्यावरून पोलीस पथकाने केशवमाळावर जाऊन इतर 2 आरोपीस 7 किलोमीटर पाठलाग करून त्यांच्या ताब्यातील घातक हत्यारासह पकडले. तसेच खंडणीखोराच्या ताब्यातून विनोद पांडे यांची सुखरूप सुटका केली. या 3 खंडणीखोरावर अनेक गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस गुन्हे अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलीस अंमलदार किशोर सावंत, महादू शिंदे, विशाल खंडागळे, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, दीपक पाटील व पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मगन पवार, असलम गारवे, होमगार्ड विशाल मोहिते, कोरडे यांनी केली. अवघ्या 4 तासात पाठलाग करून 3ही आरोपीस ताब्यात घेऊन ताब्यातील विनोद पांडे यांची सुखरूप सुटका केल्यामुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद. त्यांना एक घरामध्ये लॉक करून ठेवलं होतं. नंतर त्यांच्याकडून खंडणीचं मागणी केलेलं होतं. आधी आम्हाला या प्रकारचं माहिती आम्हाला भेटलं. त्यांना तो विक्टिम आहे, त्यांना कोणीतरी किडनॅप केला, नंतर तो पैशाचं मागणी करत होतो. परंतु नंतर आम्हाला माहिती पडलं या प्रकरणामध्ये तो एक महिला आहे, त्याची आणि तो विक्टिम आणि आरोपी दोघांसोबत इलिसिट अफेअर होते, अनैतिक संबंध होते. आणि आधीपासून तो आरोपी आहे, तो विक्टिम आहे, म्हणजे मी त्याच्याकडून खंडणी मागणी केली. त्यांना म्हणजे काहीतरी वॉर्निंग पण केलं, म्हणजे मी त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे, तुम्ही काय याच्यामध्ये काही पडू नका होतं. परंतु त्यांनी काय ऐकलं नाही वगैरे आहे, त्यांचं काही मिसअंडरस्टँडिंग होतं. म्हणून तेव्हा यांनी त्यांच्या महिलाच्या घरी गेलं होतं. तेव्हा हे पण आला, आरोपी आणि त्यांचे साथीदार आले, सगळे सर्व ताब्यामध्ये. तो घरी आला
आणि त्यांना मारहाण केलं तो व्यक्तीला आणि त्यांना तो महिलाच्या घरामध्ये त्यांनी तो ठेवलं होतं तो विक्टिमला. नंतर त्यांनी सांगितलं म्हणजे मी पैसा देतो, मी पैसा मला त्यांच्यामध्ये काहीतरी डिलिंग झाला होता. नंतर त्यांनी कॉल केला त्यांच्या भावांना, सांगितलं तुम्ही पैसा घेऊन या. या माहिती पोलिसला भेटल्यानंतर तात्काळ आम्ही क्राईम ब्रांचच्या टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनचा ठाणेदार आणि त्यांच्या टीम सर्व तात्काळ तो घटनास्थळी किंवा तो जवळपास एरिया तिथे त्यांनी बोलवलं होतं, तो तुम्ही पैसा घेऊन या म्हणून. तिथे आम्ही जाऊन ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावून अत्यंत कष्ट घेऊन सर्व आरोपींना आम्ही आमच्या LCBच्या टीम आणि हिंगोली ग्रामीणचे ठाणेदार आणि त्यांच्या टीम सर्व तात्काळ तो सर्व आरोपींना अरेस्ट केला आणि तो पीडित आहे, विक्टिम आहे, त्यांना सुटका करून घेतला. त्याच्यामध्ये सध्या 3 आरोपी ताब्यात आहेत. त्यांचं नाव खालीलप्रमाणे आहे. एक ओमकार उर्फ शूटर आणि दुसरा आहे हनुमान उर्फ हंटर विश्वनाथ कराले आणि तिसरा आहे नितीन उर्फ जालू रामेश्वर कराले. हे तिन्ही दिग्रस कराण्याचे राहणार आहे आणि तो विक्टिम आहे त्याची चांगली ओळखीची आहे. याच्यापैकी तिन्ही आरोपीपैकी याच्या आधी गुन्हा पण दाखला आहे. विशेषतः तो हनुमान कराळे त्याच्यावर याच्या आधी 4 गुन्हा दाखला आहे आणि गावामध्ये नेहमी काही उपद्रवी तो करत आहे तो गावामध्ये, याचं पण आम्हाला माहिती भेटला. सो आता पुढच्या याच्यामध्ये तो विक्टिमचा स्वतः काय रोल आहे का तो अँगलनी पण आम्ही तपास करणार आहे. तो पुढच्या तो PCR मध्ये आणखीन काही तांत्रिक तपास आहे त्याच्यामध्ये आणखीन तो क्लिअर होतो.